यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नमस्कार, MH29 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात MH29 मीडिया चॅनल। आता समोर येत आहे एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। वाहतुकीची समस्या कायम, आर्णीकर त्रस्त, ठोस उपाययोजना करतील का, सामान्यांना पडतोय प्रश्न। आणि शहराला मुख्य एकच रस्ता असल्याने मुख्य बाजारपेठ वाहतूक एकाच रस्त्यावर पाहायला मिळते। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर ते महाळुंगी पॉइंट या मुख्य मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे। प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र व नियोजित स्टँडची व्यवस्था नसल्याने शेकडो ऑटो, मॅक्सिमो आणि ॲपे वाहने भर रस्त्यावर उभी राहत आहे। परिणामी रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या मार्गावर सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रवाशांची व वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र प्रवासी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो। विशेषतः समोरासमोर दोन मोठी वाहने असल्यास संपूर्ण वाहतूक काही काळासाठी ठप्प होत असल्याचं चित्र दररोज पाहायला मिळतं। अनेक वेळा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यापारी वर्ग यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे। बाजारपेठेच्या परिसरामध्ये गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होत असून अपघाताचा धोका देखील वाढत आहे। रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। नागरिकांच्या मते वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य वाहन चालकांवर तातडीनं कारवाई केली जाते। मात्र भर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या प्रवासी वाहनांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित कठोर पावले उचलली जात नसल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे वाहतूक नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, हा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। शहरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रवासी वाहनांसाठी स्वतंत्र स्टँडची व्यवस्था करणे, नो पार्किंग झोन निश्चित करणे, वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करणे आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आता आर्णी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवतात, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुळेश्वर, आर्णी। नमस्कार, मी युनुस दोसानी, सुपर मोबाईल शॉप, आर्णी, मेन लाईन मधला एक व्यापारी। ट्रॅफिक बद्दल काही बोलायचं होतं। आर्णीत एकमेव रस्ता आणि एकच एक रस्ता असल्यामुळं मोटरसायकली, 3 व्हीलर, 4 व्हीलर आणि मग पुन्हा भाजी विक्रेते हे ते यांचे जे गाड्या आहेत त्यांच्यामुळे जे ट्रॅफिक जाम होतो आणि त्यांच्या ट्रॅफिक जाम झाल्यानंतर दुकानात ये जा करण्यासाठी किंवा शाळकरी मुलांना ये जा करण्यासाठी, लेडीज वर्ग आहे यांना ये जा करण्यासाठी खूप काही त्रास सहन करावा लागतो। याच्याबद्दल पोलीस प्रशासनानं, नगर परिषद प्रशासनानं काहीतरी उपाययोजना करून याच्यावर अत्यंत गंभीरानं लक्ष देऊन याचा मार्ग लावण्याचा काम करायला पाहिजे। माझं दुकान हे मेन लाईन मध्ये नाल्याच्या पुलाच्या बाजूला असल्यामुळं पुलावर नेहमी सतत तासनतास होणारे अपघात हे मला दिसून पडतात। त्या अपघातात लहान लेकरं जे गाडी चालवतात, जे अल्पवयीन मुले आहेत, मुली आहेत, ते भरधाव गाडी वेगानं चालवून, हॉर्न वाजवून जे काही लोकांना त्रास देतात, तेही एक गंभीर विषय आहे। त्याच्यावर पोलीस प्रशासनानं खूप काळजीनं लक्ष देण्याची गरज आहे।